नावानं आज एक खूप मोठं एक मैदान सुद्धा आपण सुसज्ज मैदान पाहता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर आणि याच मैदानावरती चालू असणारी स्पर्धा सध्या आपण पाहतोय. मैदानाच्या दिशेने आपण जातो जिथे मात्र टॉस जिंकलाय महेश स्पोर्ट्स शेलगर संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला गव्हाण 11 गव्हाण संघ ओपनिंग पेअर मैदानामध्ये घेऊन नाव आहे रोहन कोळी आणि अक्षय देशमुख. पहिला गोलंदाज शेलघर टेनिस क्रिकेट मधील एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा गोलंदाज आहे साहिल भगत. युवनचे षटक 5 षटकांचा सामना. डीप मध्ये क्षेत्ररक्षण 2 आपण पाहू शकाल. एक डीप मिड विकेटला दुसरा लॉंग ऑफला. सर्कल मध्ये आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण सजलं जाते. अंपायर सिग्नल गेम ऑन. सिल्मी डाऊनला एक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर एक आहे. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. फ्लाय स्लिप मध्ये गलीमध्ये एक आपण पाहतोय. लेग स्लिपला एक आणि एक शॉर्ट एक्स्ट्रा स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने टाकला. हा चेंडू उडला आणि तसाच मात्र उडवून दिला. लॉंग लेग कडे चेंडू चाललाय. पाहता पाहता चेंडू सीमा पार चौकार. कित्येक निराधारांना खऱ्या अर्थानं ज्यांनी जीवन जगण्याची नवी प्रेरणा दिली असे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना मानवंदना देणार. हे गीत ऐकलं. पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेग कडून डीप कडे येताना दिसतो आणि या सत्रातील या षटकातील सलग दुसरा चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार आलेत. साहिल भगत पहिला चेंडू अगदी समोर टाकून उडवण्याचा प्रयत्न केला. चेंडूला फक्त दिशा दिली. लॉंग लेग कडे चौकार आणि दुसरा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरतून खेळला जो डीप मध्ये चौकार आला. सलग 2 चेंडू 2 चौकार. धावसंख्या होती बिनबाद 8. साहिल भगत नेक्स्ट बॉल. यावेळेस राऊंड विकेटने हा चेंडू कट केला. चेंडू डीप मध्ये जाताना दिसतो आणि पाहता पाहता 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये असफल. चेंडू डीप पॉइंट सीमा पार चौकार. रोहन कोळी खूप चांगले प्रयत्न करताना दिसत आहेत. सलग 3 चेंडू 3 चौकार. सुरुवातीला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने 2 चेंडू रिलीज केले आणि तिसरा चेंडू राऊंड विकेटने टाकला. पण इथे मात्र बॅट्समन परफेक्ट चेंडू रीड करतोय आणि मात्र शॉट सिलेक्शन करत असताना सलग 3 चेंडू 3 चौकार आलेत. चौथा आकडा कोणता असेल? P1चं हे षटक. यावेळेस मात्र हलक्या हाताना बॅकफुट उतरवून फक्त सन्मान दिला. निर्धाव चेंडू येतोय. साहिल भगत हा सुद्धा एक शेलघर टेनिस क्रिकेट मधील नवोदित गोलंदाज. खूप चांगली अलीकडच्या काळामध्ये जो गोलंदाजी करत असतो. पण आज या मैदानावरती मात्र सलग 3 चेंडू 3 चौकार खाल्यानंतर हा तिसरा चेंडू निर्धाव फेकताना एक स्टँडर्ड क्रिकेट आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. लोअर फुल टॉस करण्याचा हा प्रयत्न इथे मात्र यशस्वी झाला. रोहनला यावेळेस मात्र थांबवलं गेलं. एक चांगला दर्जेदार फलंदाज आहे रोहन सुद्धा. पण इथे या चेंडूवरती मात्र रोहन परफेक्ट चेंडूवरती शॉट करू शकला नाही. निर्धाव येतोय. धावसंख्या स्थिर आहे. बिनबाद 12 धावा. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेंड केलाय रोहनला. यावेळेस मात्र परफेक्ट चेंडू कनेक्ट करता आलाय. आपण पाहू शका स्वीट शीट हा चेंडू निघून चाललाय सीमा पार चौकार.
नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना महेश स्पोर्ट्स शेलगर संघाच्या अगेन्स्ट गव्हाण 11 गव्हाण संघाची धावसंख्या होते बिनबाद 16 धावा. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले. त्यानंतर चौथा व 5वा चेंडू निधावाला आणि 6व्या चेंडूवरती चौकार आला. फलंदाज रोहन कोळी जो पहिलं षटक फेस करत असताना ज्यानं 6 चेंडूंच्या मोबदल्यात 16 धावा 4 चौकारांच्या साह्यानं जमा केल्यात. दुसरा गोलंदाज येतोय. वेळेस मात्र एंड चेंज होतोय. गोलंदाज आदित्य भगत. यस, आदित्य येतोय. एक उंचपुरा आणि वेगवासा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. शेलगर एक्सप्रेस म्हणून ज्याला म्हणतात. पण आज या मैदानावरती ही शेलगर एक्सप्रेस कुठपर्यंत धावणार हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. अक्षयचा हा मात्र फटका पुन्हा एकदा मात्र कट केला जातोय. चेंडू डीप पॉइंट कडे जाताना दिसतोय. क्षेत्ररक्षक पोचण्या अगोदर चेंडू सीमा पार चौकार. षटक अगदी जबरदस्तपणे स्वतःची विकेट सुरक्षित ठेवून मैदानामध्ये खेळ करत असताना 2 फलंदाज, एकीकडे रोहन कोळी तर दुसरीकडे अक्षय देशमुख. असं म्हणतात ना की षटकाराने नाही तर चौकाराने सुद्धा धावा जमत असतात. याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा त्याबद्दल हलक्या हाताने कट केला जातो. चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा हा प्रयत्न दुसऱ्यांदा इथे मात्र प्रयत्न फसला जातोय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आपण पाहिला पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट हिट केला आणि त्यानंतर शॉर्ट लेग मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट हिट करून फलंदाज धावबाद करण्याचा प्रयत्न केला. पण इथे मात्र नशीब बलवत्तर म्हणावे लागतील. अक्षय देशमुख या फलंदाजाचे 2 वेळा बाद होत आता वाचलाय. मिसकम्युनिकेशन थोडंसं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच की काय ही धावचीची संधी इथे मात्र शेलगर संघाला आली होती. धावसंख्या स्थिर आहे. बिनबाद 16 20 होत आहेत. यावेळेस मात्र बॅटची अप्परकट घेऊन चेंडू फ्लाय स्लिप मध्ये येतोय. सिंगल मिळाली आहे. डबल साठी प्रयत्न होईल का? नक्कीच नाही. सिंगल नस इथे मात्र समाधान मानू लागलंय. बऱ्याच अवधीनंतर एका धावेने स्कोर बोर्ड पुढे येत आहे. धावसंख्या होती 21 धावा. बिनबाद 21. अक्षय देशमुखसाठी एक मोठी संधी आहे. जर 50 मारल्या तर सनग्लासेस दिले जातील ऋतुवा स्वप्नील ठाकूर यांच्या वतीने. आणि हॅट्रिक षटकार हॅट्रिक मारली तर 16,676 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. क्या बात आहे. यावेळचा चेंडू परफेक्ट कनेक्ट झालाय का? नक्कीच नाही म्हणता येईल. चेंडू मात्र सेफ लँड होतोय जिथे मात्र झेल होऊ शकली असती. डीप मध्ये चेंडू चाललाय. सिंगल मिळाले. डबल साठी प्रयत्न आणि 2 पूर्ण होत आहेत. ओकलीच्या सनग्लास दिला जाणार आहेत. क्या बात आहे. 2 पूर्ण केल्या जात आहेत. बॅट्समन रोहन कोळी ज्याला मी गव्हाणच्या मैदानावरती रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिला होता. फायनल पर्यंत जो संघ पोहोचला होता आणि त्या संघाची लिडिंग खऱ्या अर्थानं लीडरशिप या खेळाडूकडे होती जो रोहन कोळी सध्या स्ट्रायकर आहे. यावेळेस मात्र चेंडू फाईन लेग मध्ये खेळण्याचा हा प्रयत्न आहे. झेल झाली. क्या बात आहे. जबरदस्त झेल टिपला जातोय. रोहन कोळीचा हा झेल मात्र परफेक्ट जज केलाय. क्षेत्ररक्षक प्रणित भगत याने झेल टिपला आणि पहिला खेळाडू होतोय गव्हाण संघाचा झेल बाद. खेळाडू बाद ज्यानं 8 चेंडू फेस करत 4 चौकारांच्या साह्यानं 18 धावा जमा केल्या. आता मात्र नवीन खेळाडू तो इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती नयन कोळी आलाय. गव्हाण टेनिस क्रिकेटकडे असणारा खेळाडूंचा भरणा पाहायला मिळतो. अंडर 17ची सुद्धा गव्हाणची टीम जबरदस्त होती. अंडर 19ची टीम सुद्धा गव्हाणची जबरदस्त होती. आणि आज इथे मात्र गव्हाण 11 गव्हाण गावच्या अस्मितेची खऱ्या अर्थानं जाण आण बाण शान राखण्यासाठी औचित्य साधलंय. ते म्हणजे माजी खासदार चषक आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषकाचं.
खेळाडू क्रमांक 3 नयन कोळी आलाय स्ट्रायकर असणारा. आदित्यला मात्र मिळालेले ही यश आपण पाहिलं. शेलघर एक्सप्रेस आदित्य भगत. आप ट्रॅकर आहे, उडवण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र बॅटची लिडिंग एज. फर्स्ट स्लिप मध्ये अपील केलं जात आहे. एक्झॅक्ट काय घडलंय, दाद मागितली जाते पंचांकडे, परंतु इथे मात्र खेळाडू सुरक्षित आहे. चेंडू निर्धावेल, षटक संपलं जात आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना गव्हाण 11 गव्हाण संघाची धावसंख्या 1 बाद 23 धावा. चव्वेचाळीस मिनिटं झालेत. आयोजन कमिटीच्या वतीने एक विशेष सूचना आली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी, स्पेशली शेलघर संघासाठी आहे. जास्त वेळ घेऊ नका. विशेष सूचना आहे शेलघर संघासाठी, जास्त वेळ घेऊ नका. ग्रामीण स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेटच्या आपण मर्यादित टेनिस बॉल षटकांची स्पर्धा सध्या पाहतोय, परंतु आज ही स्पर्धा पाहताना वाटत नाही ही ग्रामीण स्पर्धा, ही स्पर्धा पाहताना वाटत नाही लोकल स्पर्धा आहे. कारण एक स्टँडर्ड आयोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या संघानं दिलं. सातत्याने सकाळपासून दीपकजी आणि राहुल शिरसाट सांगतायत एक ग्रीनेश मैदान आहे. मैदानाच्या चौफेर जर मैदानाची पण सुशोभीकरण पाहिलं ना तर अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान आज मात्र हे शिवाजीनगरकरांना लाभलंय. याचं एकमेव कारण आहे 2 पुत्र आणि 1 पितांची असणारी ही त्रिमूर्ती आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या गावासाठी दिलेले योगदान आहे. रामशेठ ठाकूर साहेब असतील, प्रशांत ठाकूर साहेब आणि परेश ठाकूर साहेब यांनी मात्र हे दिलेलं फार मोठं योगदान आहे. हा चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये येतोय, फ्लाय स्लिपमध्ये आलाय. आदित्य आपला बॉडी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असताना जिथे मात्र बिघडला, परंतु इथे सिंगल पूर्ण केली गेली आणि या सिंगलच्या साह्यानं धावासंख्या होतीये 1 बाद 24 धावा. एक विनोदी व्यक्तिमत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, पण आज मैदानामध्ये तो खेळ चांगला करतोय. पहिल्या षटकामध्ये 16 आल्यानंतर धावसंख्या रोखली त्याने, फक्त 7 दिल्या होत्या. तो आदित्यला खऱ्या अर्थानं शेलघर एक्सप्रेस का म्हटलं जातं ते त्यानं दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्याच्या कामगिरीतून. तिसरं षटक हँडल करण्यासाठी साहिल भगत पुन्हा एकदा त्याच साहिलला लेफ्ट आर्म उर्ध्व विकेटने येतोय. वेगानं रिलीज केलेला हा चेंडू सिली मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे जाताना सिंगल मिळाली जाते. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होतीये आणि या एका धावेच्या साह्यानं धावफलक पोचलं जात आहे 25 वर. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित ती सध्या आपण स्पर्धा पाहतात. खऱ्या अर्थाने या स्पर्धेची चर्चा पूर्ण रायगड ठाण्यामध्ये होते. स्पर्धा जरी ग्रामीण असली ना तरी त्या स्पर्धेमध्ये ज्या काही उलाढाली होत असतात ना त्या मात्र चर्चेला एक वेगळी उधाण देणाऱ्या त्या नेहमी उलाढाली असतात. त्यापैकी मग एखादा संघ हरला ना तरी त्या संघाला सुद्धा स्पोर्ट्स शूज दिले जातात. हे आहे दातृत्व. पूर्ण रायगडभर चर्चा असते, ठाण्यामध्ये चर्चा असते या स्पर्धेची आणि ती स्पर्धा सध्या आपण पाहताय. अगदी 2024 या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा. क्या बात आहे. फक्त दिशा दिले चेंडूला. चेंडू शॉर्ट लेग कडून लॉंग लेग कडे चाललाय. सिंगलला डबल मध्ये तोपर्यंत कन्वर्ट सुद्धा केलं जात आहे. 2 मिळाल्या जात आहेत. धावसंख्या होतीये 27 धावा. गव्हाण 11 गव्हाण संघ खऱ्या अर्थाने या मैदानावरती जणू काही प्रॅक्टिस करतोय, कंटिन्यू प्रॅक्टिस करतोय असं जाणवतंय. कारण प्रत्येक शॉट त्यांचा मात्र परफेक्ट शॉट पाहायला मिळतोय आणि याचाच फायदा त्यांना आतापर्यंत झाला. कारण त्याने आतापर्यंत 15 चेंडू फेस केलेत आणि 15 मध्ये 1 बाद 27 पूर्ण केलेत. सध्याच्या घडीला संघ 5 षटकांच्या मोबदल्यामध्ये सुस्थितीमध्ये असं म्हणावं लागेल खेळत असताना. हाफ ट्रॅकर आहे, उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेग साईडला जाताना दिसतोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू स्टॉप करतायत. मनीष आहे तिथे, तोपर्यंत 2 पूर्ण केल्यात. क्या बात आहे. थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीनं का होईना सिंगल डबल कडे सुद्धा तेवढंच भर दिलं जात आहे जेवढं चौकारांकडे दिलं जात आहे. 29 होत आहेत.
नयन कोळी आणि अक्षय देशमुख असे दोन खेळाडू मैदानात आहेत. नॉन स्ट्रायकर नयन ज्यांना आतापर्यंत दोन चेंडूमध्ये एक केली आहे आणि अक्षयनं एका चौकाराच्या साह्यानं आतापर्यंत पूर्ण केल्यात 10 धावा. स्टेप आउटून खेळण्याचा हा प्रयत्न, चेंडू अलॉंग द कार्पेट अगदी गवताला झिंझिने आणणारा फटका लॉंग ऑफ कडे चालला, तोपर्यंत सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं तिसरं दशक अर्थात 30 धावा. लेफ्ट हँडेड आणि एक राईट हँडेड बॅट्समन असल्यामुळे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जातात. बुद्धिबळाच्या पटलावरती प्रतिस्पर्ध्याला पेच्यामध्ये टाकणारी खऱ्या अर्थानं जी प्यादे पुढे पाठी पुढे सरकवून जसं बुद्धिबळ खेळला जाताना अगदी मैदानामध्ये सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुढे मागे सरकवून आज हे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला जातो. शेलघर संघ सध्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना धावसंख्या आहे 1/30. वेळेस मिस टायमिंग आहे, चेंडू शॉट मिड विकेट कडे येतोय, सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं तिसऱ्या षटकाची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना गव्हाण संघाची धावसंख्या होतीये 1/31 धावा. या 3 षटकांचा खेळ संपलाय. मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक होतोय, तर ड्रिंक ट्रॉली घेऊन मैदानामध्ये लगेचच आमचे स्वयंसेवक जाताना दिसतील. आपण पाहताय आदेश स्पोर्ट्स आयोजित माजी खासदार चषक. ड्रिंक ट्रॉली घेऊन मैदानामध्ये जाताना आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. दुपारचे 2:50 बरोबर 6 मिनिटांनी ही षटक संपलं गेलंय. 24 लाईव्ह इव्हेंट सध्या ही स्पर्धा कव्हर करते आणि या स्पर्धेचे ऑफिशियली अंपायर्स आपण पाहता जीवन गावण सर वाघिवलीवाडा, विश्वनाथ कोळी सर गव्हाण आणि विशाल पाटील सर रसायनी असे प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे क्रिकेटचा आहे, अंपायरिंगचा आहे आणि ते अंपायर्स सध्या मैदानात आपण ही स्पर्धा कव्हर करताना पाहताय. या स्पर्धेचे ऑफिशियली गुणलेखक ज्यांच्या गुणतालिकेमध्ये ही स्पर्धा पूर्ण कव्हर केली जाते तसे प्रणय म्हात्रे आमच्यासोबत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स स्पर्धा राज पाटील आणि टीम कव्हर करताना आपण पाहतो. या स्पर्धेसाठी स्पेशली डिस्क जॅकी DJ सँडी, DJ रोशन आणि DJ वासू आहेत. ग्रामीण स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा एक उच्च दर्जाची कशी असावी याचं उत्तम उदाहरण देणारी स्पर्धा सध्या आपण पाहताय. मैदानाच्या चौफेर किंवा वृक्ष लागवड आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना मिळणारी सावली आणि या मैदानाला एका वेगळ्या सौंदर्यानं भरणार हे वृक्ष लागवड पाहायला मिळते. पाहूया आता मात्र क्षेत्ररक्षण डीपवर पूर्ण जाताना पाहायला मिळते. 4थं षटक आहे. गोलंदाज विशाल भगत 4थ्या क्रमांकावरचं असणारे षटक हँडल करण्यासाठी येतोय. स्ट्रायकर बॅट्समन नयन कोळी. अप ट्रॅकर आहे. यावेळेस मात्र चेंडू फाईन लेग खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली आहे. डबल साठी प्रयत्न होणार का? तोपर्यंत चेंडू मात्र सीमा पार करतोय, चौकार. या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली जाते 35 वर. 35 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. मॅक्झिमम ऑन साइडला प्रोटेक्शन दिला गेलाय.
यावेळचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा हा प्रयत्न, निर्धाव येतोय. विशाल भगत पहिला चेंडू चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू समोर त्याच फलंदाजाला टाकून फसवण्याचा प्रयत्न, निर्धाव आला. फुलटॉस आहे, यावेळेस मात्र हिट केलाय. अक्कू टप्प्याचा झेल मिस झालाय आणि चेंडू मात्र फरार, सीमा पार, चौकार. चेक केलं जाणार, थर्ड अंपायर रेफर केलं जात आहे. बॅट्समन रिव्ह्यू आहे, अंपायर रिव्ह्यू, सॉरी, थर्ड अंपायर रेफर केलं जात आहे. अंपायर रिव्ह्यू. $24 लाईव्ह इव्हेंट्स अँड टीम थर्ड अंपायर रेफर केलाय. थर्ड अंपायर इथे मात्र जज करणार आहेत. विश्वनाथ कोळी सर. विश्वनाथ कोळी सर थर्ड अंपायर इथे मात्र जज करताना आपण पाहताय. 24 लाईव्ह इव्हेंट्स टेक्निशियन टीम यावरती वर्क करते. यस, नो बॉल, अंपायर सिग्नल नो बॉल. 24 लाईव्ह इव्हेंट्स की जबानी, दूध का दूध और पाणी का पाणी. या मिनिटात 5 धावा, 5 मिळाल्यात आणि या प्लस नेक्स्ट डिलिव्हरी फ्री असणार आहे. 5 धावा मिळतात. धावा संख्या होतीये 40 धावा. 35 होते, आता मात्र 40 झाल्यात. नेक्स्ट बॉल फ्री हिट. यावेळचा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. फ्री हिट हा मात्र कंटिन्यू राहील. धावा संख्या होती 36, माफ करा 41. अप ट्रॅकर यावेळेस मात्र ऑन साईडला उडवलाय. फ्री हिट आहे, पाहूया किती मिळतील. प्रयत्न केला जातोय पुन्हा एकदा, मात्र खराब क्षेत्ररक्षण. सुयश आहेत तिथे, त्यांनी मात्र हा चेंडू परफेक्ट जज केला नाही. 2 मिळाल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचलाय 43 वर. 43 रन्स म्हणजे एका चेंडूने धावा खर्च केल्या 8 धावा. क्या बात आहे. 8 धावा मिळतायत गव्हाण संघाला आणि गव्हाण संघ आता मात्र पोहोचलाय 43 वर. 1-43. स्वीप करण्याचा हा प्रयत्न आहे. बॅटकट चा इशारा अंपायर देताना दिसत आहे. सिंगल मिळाली, डबल साठी प्रयत्न केला जाणार का? नक्कीच नाही. एका धावेत समाधान. धावा संख्या होतीये 44 धावा. 44 होत आहेत. 1-44. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. एक महत्वाची अनाउन्समेंट असेल. नेक्स्ट मॅच आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर व मिहिरा स्पोर्ट्स मोरावे. रेडी राहायचंय. नेक्स्ट बॉल. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू मात्र निर्धाव. गुडलेन स्पॉटवरनं उडालेला हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. निर्धाव येतोय. तर मात्र गुणलेखकाच्या आवारानुसार या षटकातील हा शेवटचा चेंडू फेस करणार नयन अक्षय देशमुख. हा चेंडू मात्र निर्धावाला. क्या बात आहे. पुन्हा एकदा मात्र एका चेंडूमध्ये 8 धावा दिल्यानंतर नंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव देऊन गोलंदाज विशाल भगत आपली गुणवत्ता सिद्ध करताना पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ संपला जातो. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना गव्हाण 11 गव्हाण संघाची धावसंख्या होते 1-44 धावा.
लास्ट ओव्हर शेवटचं षटक सुयश भगत हा गोलंदाज वापरला जातोय. शेवटचं षटक 44 झाल्यात. पाहूया प्रोजेक्टेड स्कोर. प्रोजेक्टेड स्कोर 55 दाखवतोय आणि पाहूया किती होत आहेत एक्झॅक्ट. समोर टाकला हा चेंडू मिस टायमिंग आहे. झेल उडाला जातोय. स्वतः गोलंदाज फॉलो ऑन थ्रू मध्ये. या सत्रातील ही तिसरी झेल मिस होताना पाहायला मिळाली. सिंगल फक्त पूर्ण केली जाते. धावसंख्या होती 45 धावा. 45 होत आहेत. एक लेझी क्रिकेट सध्या आपण मैदानात पाहिला. या चेंडूवरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण 24 ला इव्हेंट्सच्या माध्यमातून पाहू शकाल. उडालेला झेल जज करण्यासाठी बराच अवधी होता, परंतु चेंडू परफेक्ट जज करू शकले नाही. निर्धाव माफ करा, एक धाव पूर्ण केली गेली. प्लस फलंदाजाला मिळालेले हे जीवनदान. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईक यावेळेस चेंज होती. अक्षय देशमुख ऑन स्ट्राईक आता मात्र असणार आहे. त्याच्या बॅटमधून सुरुवातीला एक चौकार आला होता. त्यानंतरच्या 8 चेंडूमध्ये ज्यानं 8 धावा केल्यात आतापर्यंत. हा चेंडू बॅकफुटवर राहून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डीप कव्हर चेंडू झाला. सिंगल मिळाला. डबल साठी प्रयत्न केला जाईल का? आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. उल्वे नोट परिसरातील असणारे हे सर्व संघ सध्याच्या घडीला मैदानात आजच्या दिवसामध्ये आजच्या पूलमध्ये आपण खेळताना पाहतोय. 2 मिनिट आहेत. धावसंख्या होतीये 47. 47 रन. 47 होत आहेत. खुला टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळला जातोय. डीप मध्ये चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे येत आहेत. तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 मिनिट आहेत. धावसंख्या होती 49. 49 रन्स. नेक्स्ट मॅच आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर वर्सेस मिहिरा स्पोर्ट्स मोराबे. प्रणय म्हात्रे वर्सेस सुदीप ठाकूर अशी मॅच आपण पाहणार आहोत. फुल टॉस आहे. मिड ऑफच्या वरतून उडवण्याचा प्रयत्न. स्ट्रेट टू बॉलर खेळला. सिंगल मिळतं. डबल साठी प्रयत्न. पुन्हा एकदा लेझी क्रिकेट. 2 मिनिट आहेत. धावसंख्या होतीये 51 धावा. अर्धशतक. 50 धावा पूर्ण होत आहेत. 51 होत आहेत गव्हाण संघाच्या. आउटसाइड टू ऑफ स्टंप ब्लॉक. बऱ्याच अवधीनंतर गोलंदाजाला जास्तीत जास्त ज्या चेंडूवरती बचाव होत असतो गोलंदाजाचा तो चेंडू पडलाय. सुयश भगत एक चांगली गोलंदाजी करतो असं म्हणावं लागेल. धावसंख्या आहे 51 धावा. शेवटचा चेंडू बाकी या सत्रातील. यावेळेस मात्र फ्रंट फुटवरती हा चेंडू ऑन साइडला हिट केला जातोय आणि या सत्राची शेवट, या सत्राची समाप्ती आणि या षटकाराने केली जाते. 6 येत आहेत. या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या होती 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना गव्हाण 11 गव्हाण 1 बाद 57 धावा. झाल्यात 58 करायचे आहेत. तत्पूर्वी आपण देऊया एक महत्वाची सूचना. नेक्स्ट मॅच असेल आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर विपक्ष मिहिरा स्पोर्ट्स मोरावे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विशेष सूचना आपण करूया. आपण टॉस करून घ्यायचा आहे. टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये या. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर व मिहिरा स्पोर्ट्स मोरावे टॉस करण्यासाठी यायचं लगेच. दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्या अगोदर या 2 संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल आणि टॉस बॉक्स मध्ये आपण पुन्हा एकदा ऐकूया. आवाज असेल राहुल शिरसाड यांचा.
चला तर टीम कॅप्टन मिहिरा स्पोर्ट्स. चला मिहिरा स्पोर्ट्स टीमचे मालक आहेत मयूरजी मदन म्हात्रे आणि महाराष्ट्र शासन महावितरणमध्ये ते एक उच्च पदावर कार्यरत देखील आहेत आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. नुकतीच एक भली मोठी नाईटची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती आणि मयूरजी म्हात्रे यांचा सन्मान देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. महाराष्ट्र शासन महावितरण मध्ये ते एक उच्च पदावर कार्यरत देखील आहेत आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान. आणि मयूरजी ठाकूर यांचे ते निकटवर्तीय देखील आहेत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची प्रेमाची शाल सौंदर्याचा प्रत्येक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन मयूरजी म्हात्रे यांचा सन्मान देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर टॉस देखील केला जाईल. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर. तर टॉस देखील केला जाईल. टॉस जिंकलाय आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर. आयोजक आहेत. टॉस तुम्ही जिंकतात. याच मैदानामध्ये तुम्ही सराव देखील करता, परंतु आज देखील एक चांगली स्पर्धा माजी खासदार चषक 2024चे पर्व देखील तुम्ही साकारतात. आयोजक तुम्ही आहात. टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग. फिल्डिंग तुम्ही स्वीकारली. टॉस तुम्ही मयूरदादा पराभूत झालेत, परंतु मॅच अजून बाकी आहे. बॅटिंग तुम्हाला करायची आहे. मिहिरा स्पोर्ट्स मोराबे या नावाने तुमचा संघ खेळतो, त्याचे तुम्ही ओनर देखील आहात. एकंदरीत ही संपूर्ण स्पर्धा ज्या प्रकारे तुम्ही पाहताय, या स्पर्धेविषयी तुम्ही काय बोलाल आणि आयोजनाबद्दल काय बोलाल? कारण या परिसराचं नाव आज खऱ्या अर्थाने या परिसराला क्रीडा क्षेत्राला चालना देणारं क्रीडांगण म्हणून आजपासून एक क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शिवाजीनगर हे उदयास आले, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? पहिल्यांदा आयोजकांचे आभार मानतो, आम्हाला संधी दिली त्याबद्दल. आणि ग्राउंड तर एक चांगलंच आहे, खेळायला तर खूप मजा येईल. ॲज अ कॅप्टन म्हणून या मॅचमध्ये असे कोणते बॅट्समन आहेत तुमच्या टीममध्ये ज्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये? कारण एक चांगलं भव्य दिव्य मैदान आहे. आहेत गावातली एक अंडर-19 टाईप पोरं आहेत आणि एक मोठं बोललात तर प्रवीण ठाकूर, उमेश ठाकूर आणि आदेश, नीरज म्हात्रे आहेत, अशी पोरं खेळतील. येस, थँक्यू. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस जिंकला टीम आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमने, सुदीप दादांनी, आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. येस, थँक्यू. प्रसाद भोईर सरांचा आवाज तुम्ही ऐकला. उरण समालोचक समितीचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. 57 रन झालेत आणि 58 रनचं टार्गेट आणि या 58 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी सलामीची जोडी कुशल भगत आणि सनी भगत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केलंय विनय कोईला. गव्हाण 11 गव्हाण या टीमच्या दरम्यान अपकमिंग यंगस्टर विनय ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, फटका चांगलाय, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे कुशल भगतच्या बॅटमधून येतोय.
हा चौकार. आपल्याला पाहायला मिळालाय. या बॉलवर देखील पुन्हा एकदा भिरकावून दिला जातोय. सलग दुसरा चौकार. कुशल भगत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना सुरुवातीच्या 2 बॉलवर कुशलच्या माध्यमातून एक कुशलजनक खेळ चौकार. सुरुवातीच्या 2 बॉलवर 2 चौकार आले. 58 रनचं लक्ष आणि अजूनही येणाऱ्या 28 बॉलमध्ये 50 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीमध्ये कल्पकता भरलेला स्ट्रोक. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रनसाठी चौकार. तीन बॉलमध्ये 3 चौकार लगावणारा आतापर्यंतचा पहिला बॅट्समन ठरलाय या स्पर्धेमध्ये. बॅट्समन कुशल भगत. गेले अनेक वर्ष टीम महेश स्पोर्ट्स शेलगर या टीमसाठी भरपूर महत्वाची भूमिका या खेळाडूची राहिली. अनेक युवा खेळाडूंना संधी प्राप्त करून दिली या टीममध्ये आदित्य भगत आणि कुशल भगतने. आणि त्यानंतर अनेक युवा खेळाडू देखील या टीमच्या दरम्यान खेळताना पाहायला मिळतात. हा धीम्या गतीचा बॉल दबाव आहे. येस, इट इज अ व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर धावफलक पुढे सरसवले. 13 रन आतापर्यंत होतात आणि अजूनही 45 रनची गरज आहे. येणाऱ्या बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी टीम महेश स्पोर्ट्स शेलगर या संघासाठी. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्टेप आउट केलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेने चेंडू चाललाय. तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. 14 रन. पॉवर प्लेचं पहिले षटक ज्या प्रकारे विनयला इन्व्हाइट केलं टीम कॅप्टनने, परंतु कुठेतरी थोडासा महागडा ठरलाय. सुरुवातीच्या 3 बॉलवर बॉलर विनय सलग 3 चौकार त्याच्या विरोधामध्ये आलेत. 14 धावा आतापर्यंत झालेत. शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक देखील आहेत या षटकातले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज विनय. सनीसाठी हा बॉल फक्त दिशा दिली. मिस स्पीडिंग पाहायला मिळते. मिस स्पीडिंग पाहायला मिळाल्या किंमत मोजावी लागते. 4 रन. हा चौकार. एक दर्जेदार स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आला. चौकाराने खातं देखील खोललंय. वैयक्तिक 4 रनचं सनीने. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. 1 ओव्हरचा खेळ झालाय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम महेश स्पोर्ट्स शेलगर या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे बिनगडी बाद 18 रन. एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सामन्याचे चित्र बदललंय कारण समीकरण येऊन टेपलंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 24 आणि धावा पूर्ण करायच्या आहेत त्या म्हणजे 40 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 400 धावा आतापर्यंत झाल्यात एकूण या स्पर्धेमध्ये, अशी माहिती आमच्यापर्यंत आमचे गुणलेखक सहकारी मित्र प्रणय म्हात्रे फ्रॉम मोरावे हे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. डीजे प्लीज.
सुमधुर संगीत आपण ऐकलं. श्रीराम ज्याचे नाव आहे, अयोध्या त्याचे धाम आहे, एक वचनी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम, असा रघुनंदनाला माझा प्रणाम आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत होतात त्या म्हणजे 18 धावा देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. स्पेल नंबर 2 गव्हाण 11 गव्हाण टीमच्या माध्यमातून इन्व्हाइट केलंय परेश कोळीला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टीम गव्हाण 11 गव्हाण संघ, कारण 25 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जातो एका इनिंगसाठी. त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची आहे. 18 रन झाल्यात, येणारे 24 बॉल आणि आता मात्र रन पूर्ण करायचे आहेत महेश स्पोर्ट्स शेलगर या टीमला, त्या म्हणजे 40 धावा. पहिला बॉल मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता कुशल भगतचा, परंतु चेंडूपाईचा संपर्क तुटला. निर्धाव स्वरूपाचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि सामन्याचे चित्र बदललंय. 23 बॉल आणि आता मात्र 40 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. 23 बॉल 40 रन. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, परंतु लाईन मिस केली, दिशा भरकटली बॉलरने, व्हाईट बॉलचा इशारा. 23 बॉल 39 रनची गरज अद्याप शिल्लक आहे. प्रत्येक एक्स्ट्रा धाव दबाव वाढवेल गव्हाण 11 गव्हाण या टीमचा देखील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार बॉल पाहायला मिळतोय. 22 बॉल आणि आता मात्र 39 रनची गरज. एक नवी उमेद, विजयाची आस घेऊन उतरलेत हे दोन्ही संघ विजय प्राप्त करण्यासाठी. परंतु जीवनामध्ये जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर जिद्द चिकाटीने लढा तुम्हाला द्यावा लागतो आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून अनोख्या शैलीमध्ये खेळायचा होता. स्टान्स बदलले, लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती. 3 बॉलमध्ये अवघी एकच धाव आतापर्यंत परेश कोळीने खर्च केली. जर या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा जर खर्च केल्या तर कुठेतरी थोडासा दबाव वाढताना पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. हा बॉल देखील अप्रतिम दर्जाचा बॉल, कौतुक करावं लागेल परेश. 4 बॉलमध्ये अवघी एकच धाव, ती देखील अवांतर स्वरूपामध्ये खर्च केली. दर्जेदार स्पेल आतापर्यंत इन प्रोग्रेस पाहायला मिळतोय. जो विश्वास दाखवला परेश कोळीवर, तो विश्वास कुठेतरी सार्थकी देखील ठरवताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुलर पद्धतीचा हा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा. षटक मात्र मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल. 5 बॉलमध्ये आतापर्यंत अवघी एकच रन खर्च केली. 19 रन आतापर्यंत झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यानंतर धावफलकावर खेळी मारण्याचा प्रयत्न गोलंदाज परेशने केलाय प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्धामध्ये खेळत असताना. या बॉलवर लॉफ्ट केला फटका तर जरूर चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर तैनात, फक्त एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 रन. एकदा जोरदार टाय झाला पाहिजे या बॉलरसाठी, कारण अवघ्या 2 धावा त्याने खर्च केल्यात. समीकरण बदललंय. येणारे 18 बॉल आणि आता मात्र 38 रनची गरज. सुमधुर संगीत आपण ऐकलं. 2000 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट ऋतिक रोशन आणि अमिषा पटेल यांची ही भूमिका या पिक्चरमध्ये आपण पाहिली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 रन. सामन्याचे चित्र बदलला. येणारे 18 बॉल आणि आता मात्र लक्ष गाठायचं आहे महेश स्पोर्ट्स शेलगर या टीमला 38 रनचं.
तिसरं षटक, पहिला बॉल, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, चेंडू चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 रनसाठी हा चौकार. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आला. सामन्याचं चित्र बदललंय. 17 बॉल आणि 34 रनची गरज. 17 चेंडू आणि 34 रन. प्रति बॉलमध्ये 2 रनची सरासरी गाठावी लागेल. सुरुवातीपासून कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलंय या दोन्ही सलामीवर बॅट्समनने. अप्रतिम दर्जाचा फटका, कुशल. भले दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीत, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा काढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत याचं प्रात्यक्षिक दर्शवणारा हा षटकार. स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग लेगच्या दिशेने ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं असेल. राज पाटील सध्याच्या घडीला टेक्निकल ऑपरेटर आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट यांची संपूर्ण टीम सज्ज झाली आणि चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31 रन, 31 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 27 रनची गरज. येणारे 16 बॉल आणि 27 धावा. हे षटक तेवढंच भरपूर इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. हा बॉल देखील लाईन चांगली होती, लाईन मिस केली. प्रभावित करणारा बॉल समीर कोळीने रिलीज केलाय. 15 बॉल 27 रन. येणारे चेंडू आहेत 15 आणि आवश्यकता आहे अजूनही 27 रनची. अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती. 14 बॉल आणि 27 रन. 14 चेंडू 27 धावा, 27 धावा. 14 चेंडू 14 चेंडू, 4 षटकार, 1 चौकार, 1 धाव, 1 धाव, 1 चौकार, 4 षटकार. आणि आता मात्र 14 बॉल अजून 27 रनची गरज. अप्रतिम दर्जाचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये हा फटका तुम्हाला आबाद देखील करतो आणि बर्बाद देखील करतो. हा फटका खेळत असताना कठीण काळाला सामोरे गेला, पदरी पडलं अपयश आणि पहिला धक्का टीम महेश स्पोर्ट्स शेल. पहिला बॅट्समन देखील या ठिकाणी गमावल्यानंतर न्यू बॅट्समन साहिल भगत मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 31 रन आतापर्यंत झालेत. अजूनही 27 रनची गरज. येणाऱ्या 13 बॉलमध्ये हा बॉल देखील तेवढाच भरपूर इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये. तेरा बॉलमध्ये अजूनही 27 रन. जर या बॉलवर एखादा षटकार जर साहिलने लगावला तर या मॅचमध्ये कमबॅक आपल्याला पाहायला मिळू शकतं. टीम महेश स्पोर्ट्स शेलगर या टीमचं एक चांगलं बॅटल. या मोमेंटला देखील लाईन चांगली होती, लाईन मिस केली. समीकरण बदललं. येणारे 12 बॉल आणि आता मात्र 27 रनची गरज.
सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेस गव्हाण संघ देखील बॅटिंग करत होता ना त्यावेळेस त्यांचा देखील 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 रनवर 1 विकेट होता आणि या क्षणाला देखील तेच प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक गोलंदाज परेश कोई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अवघ्या 2 धावा ज्याने खर्च केल्या होत्या. सेकंड स्पेलमध्ये आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका चांगला आहे. एकेरी धाव फक्त पूर्ण केली जाते. समीकरण बदललंय. अप्रतिम दर्जाची फेकी 11 बॉल आणि आता मात्र 26 रनची गरज. जीवनामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे परंतु जो परिश्रम करत असतो जिद्द चिकाटीने लढतो त्याच्या पदरी सामर्थ्य आणि विजय प्राप्त देखील होत असतो. परंतु या ठिकाणी 11 बॉलमध्ये 26 रनची गरज असताना मोठे फटके तुमच्या बॅटमधून येणं भरपूर इम्पॉर्टंट असेल. या दोन्ही बॅट्समन कडून सनी भगत आणि साहिल भगतला विजयासाठी मोठे फटके मात्र जरूर खेळावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सध्याच्या स्थितीला प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे परंतु या ठिकाणी निर्धाव स्वरूपाचा बॉल या मॅच मध्ये एक नवा कॉन्फिडन्स जतन करतायत गव्हाण 11 गव्हाण या टीमवर. 10 बॉल आणि आता मात्र 26 रनची गरज. सामना जिंकण्यासाठी परेशचं कौतुक करावं लागेल. एक दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत राहिली. या क्षणाला क्लीन बोल्ड पाहायला मिळतोय. वेग बेताचा वेद यष्ट्यांचा. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय परेशने. नऊ चेंडू आणि समीकरण बदललंय. आता मात्र 26 रनची गरज. 9 बॉल आणि 26 रन. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सौरभ कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सौरभला जर आपल्या टीमचा गौरव करायचा असेल ना या मॅच मध्ये तर एक टार्गेट मात्र पूर्ण करावा लागेल. विजय त्याला मिळवून द्यावा लागेल आपल्या टीमसाठी. 9 चेंडू आणि 26 धावा. अप्रतिम दर्जाचं कमबॅक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. हलक्या त्याने दिशा दिली. चेंडू चालला डीप मिड विकेटला. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल त्याने जज केलाय. सेकंड रन साठी कॉल. एकाच रनवर समाधान मानतोय बॅट्समन सनी. 8 बॉल आणि आता मात्र 25 रनची गरज. 8 चेंडू आणि 25 रन. या ठिकाणी अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 रन पूर्ण करायच्यात. या बॉलवर फुलटॉस पद्धतीचा बॉल लॉफ्ट केलाय. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी महागात पडली परेश कोईला आणि त्याच्या विरुद्धामध्ये आलाय. हा एक मोठा प्रहार. या मॅच मध्ये कमबॅक करून देणारा स्ट्रोक षटकार. चेंडू आणि आता मात्र 19 रनची गरज. 7 बॉल 19 धावा. हा बॉल तेवढाच महत्वपूर्ण आहे या मॅच मधला. पुन्हा एकदा गोलंदाज परेशच्या माध्यमातून होते ही चूक आणि सलग 2 षटकार सनीच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतात.
या मॅच मध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य गाठलं या सलग 2 षटकाराने आणि या सामन्याचं चित्र बदललंय. 6 बॉल आणि आता मात्र 13 रनची गरज. ते थँक्यू. सुमधुर संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळालं डीजे मास्टर रोशनच्या माध्यमातून. रायगडमधील एक प्रसिद्ध डीजे मास्टर आहेत. 1000हून अधिक ज्याची प्लेलिस्ट देखील आहे गाण्यांची आणि कोणत्या क्षणाला कुठलं गाणं लावायचं, कुठल्या मोमेंटला कुठलं प्रात्यक्षिक साकार करायचं याचं प्रात्यक्षिक रोशन कडू याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल रोशन कडूचं देखील. एक अपकमिंग रायझिंग स्टार डीजे मास्टर आहे रायगड जिल्ह्यामधील. सामन्याचं चित्र बदललं. ज्या प्रकारे सलग 2 षटकार लगावले सनीने आणि एक दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय. 6 बॉल आणि आता मात्र 13 रनची गरज. जीवनामध्ये एखादं संकट ज्यावेळेस येतं त्या संकटावर मात करण्यासाठी तुम्हाला जिद्द चिकाटीने लढा द्यावा लागतो. कारण जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल तारावाया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हा सारा खेळ तुम्हाला जिंकायचा आहे. हार कधी मानू नका. विजय तुमच्या जवळच आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. दोन्ही टीमना शुभेच्छा. येणारी 6 बॉल आणि आता मात्र 13 रन. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच कोणता संघ जिंकेल या प्रश्नाचं उत्तर देणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलाच बॉल फुलटॉस पद्धतीचा. या मोमेंटला कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. समीर कोळीने टिपला हा झेल. सामन्याचं चित्र बदलले. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, परंतु टायमिंग थोडंसं चुकलं, क्षमता कमी राहिली सौरभची आणि तो बाद होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन आदित्य भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 बॉल आणि 13 धावा. या मॅच मध्ये हिरो कोण होईल? फलंदाज सनी भगत की आदित्य भगत की गोलंदाज नयन कोई? गवान की शेलगर की गवान? या मॅच च्या प्रश्नाचं उत्तर देणारा हे षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय. धीम्या गतीचा हा बॉल. यस, इट इज अ वाईट. 5 बॉल आणि आता मात्र 12 धावा. आदित्य भगत ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची, कित्येक वेळा विजयाचा शिल्पकार राहिलाय. टीम महेश स्पोर्ट्स शेलगर या टीमसाठी असं कॅप्टन म्हणून चांगली कामगिरी. धीम्या गतीचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडू चाललाय 4 रनसाठी चौकार. सामन्याचं चित्र बदललंय. येणारे 4 बॉल आणि आता मात्र 8 रनची गरज. चार चेंडू आणि 8 धावांची गरज. प्रति बॉल मध्ये 2 रनची सरासरी. आदित्य शेलगर गावाचा विक्रम आदित्य गेले अनेक वर्ष कमी वयामध्ये भरपूर चांगली प्रगती केली. या खेळाडूने टीम महेश स्पोर्ट्स शेलगर या टीमसाठी 4 चेंडू आणि 8 रन. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. झेलची संधी. समीरने टिपला हा झेल. पुन्हा एकदा या मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. एक महत्वाचा विकेट प्राप्त केला नयन कोळीने.
3 चेंडू आणि 8 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आदित्य बाद झाल्यानंतर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विशाल भगत. जर या मॅच मध्ये एक विशालला विजय प्राप्त करून द्यायचा असेल ना तर विशाल भगतला मात्र एक षटकार मारावा लागेल. 3 बॉल 8 रन. मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आणलाय. ज्या प्रकारे नयन कोहलीने विकेट प्राप्त केला, समीरने आतापर्यंत 2 झेल टिपलेत. हा बॉल अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय. सामन्याचं चित्र बदललंय. 2 बॉल आणि आता मात्र 8 रनची गरज. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये 2016 साली 1 बॉलमध्ये 9 रनचा रेकॉर्ड देखील झाला होता. खासदार चषक उलवाची जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये सावेश्वर सावे या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना सचिन नाईकने, जो धारावी टीमचा कॅप्टन आहे, त्याने तो विक्रम केला होता 1 बॉलमध्ये 9 रन करण्याचा. परंतु या ठिकाणी सामन्याचं चित्र बदललंय. 1 बॉल आणि आता मात्र 7 रन असे रेकॉर्ड देखील बऱ्याच वेळेला झालेत. जर हा बॉल अवांतर पडला त्यानंतर पुन्हा एकदा संधी मिळू शकते बॅट्समनला. 1 बॉल आणि 7 रन. आजच्या दिवसामध्ये पैसा वसूल मॅचेस आपल्याला पाहायला मिळालेत. प्रेक्षकांची मनं जिंकलीत आजच्या प्रत्येक मॅचने. एक बॉल 7 रन. हा बॉल तेवढाच इम्पॉर्टंट आहे. धीम्या गतीचा हा बॉल आणि हा सामना जिंकलाय गवान 11 गवान या टीमने. हार्डलक टीम महेश स्पोर्ट्स शेलगर संघ.